Practice set 1.1. Question 1. Complete the following activity to solve the simultaneous equations. Equation 1 is 5x plus 3y is equal to 9 and equation second is 2x minus 3y is equal to 12. So या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे ज्यामध्ये आपल्याला काही एम्प्टी ब्लॉक दिलेले आहेत त्या ब्लॉक मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत. सो या क्वेश्चन मध्ये दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला या दोन इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. तर सोल्युशन म्हणजे काय? तर सोल्युशन म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो वी स्टार्ट. लेट्स ऍड equations 1 and 2. 5x plus 3y is equal to 9 plus 2x minus 3y is equal to 12. 5x plus 2x is equal to 7x and plus 3y plus minus 3y cancel होतील याची व्हॅल्यू 0 येईल. 9 plus 12 is equal to 21. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू 3 भेटेल. सो x is equal to 3. After that, we put x is equal to 3 in equation 1. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची. So, to find the value of y, we put x is equal to 3 in equation 1 or equation 2. आपण equation 1 मध्ये पण व्हॅल्यू पुट करू शकतो किंवा व्हॅल्यू आपण सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा पुट करू शकतो. So here we put x is equal to 3 in equation 1. So equation becomes 5 into 3 plus 3y is equal to 9. After solving this equation, we get y is equal to minus 2. आपण हे equation solve केल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू minus 2 मिळेल. So x is equal to 3 and y is equal to 2. So solution of this equation is x is equal to 3 and y is equal to 2. Question second. Solve the following simultaneous equations. Equation first is 3a plus 5b is equal to 26. Equation second is a plus 5b is equal to 22. So, by observing this equation, we subtract equation 2 from 1. आपण हे equation observe करूया. यामध्ये आपल्याला 5b plus 5b. 5 हा फर्स्ट इक्वेशन मध्ये 5 हा b चा कोएफिशियंट आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये सेम b चा कोएफिशियंट 5 चा आहे. सो यामध्ये आपल्याला एक किंवा b या दोघांपैकी एक कोएफिशियंट आपल्याला सेम पाहिजे जेणेकरून आपण एक इक्वेशन मधून जो काही a किंवा b हा व्हेरिएबल असेल यापैकी एक व्हेरिएबल आपण काय करू शकतो, कट करू शकतो, डिलीट करू शकतो. सो आपण दोन्ही पण 5b दोन्ही पण इक्वेशन मध्ये 5b आणि 5b सेम आहेत म्हणजे यांचे साइन सेम आहे. सो साइन जर सेम असेल, कोएफिशियंटचं साइन जर सेम असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. सपोज यामध्ये साइन जर डिफरंट असतील, एकाचं साइन प्लस असेल आणि एकाचं साइन मायनस असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करतो. तर या दोन्ही इक्वेशन मध्ये 5b प्लस 5b आणि प्लस 5b आहे. सो दोघांचं साइन सेम असल्यामुळे आपण काय करतो, यांची सबट्रॅक्शन करतो. सो वी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. So 3a plus 5b is equal to 26 minus a plus 5b is equal to 26. So 3a minus a is equal to 2a. 5b minus 5b cancel होतील आणि 26 minus 22 4 येईल. After solving this equation or this subtraction, we get a is equal to 2. आपण हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला a ची व्हॅल्यू 2 भेटेल. नेक्स्ट वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ b. सो a ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली, a इज इक्वल टू 2. यानंतर आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो
For finding the value of b, we put a is equal to 2 in equation 1 or equation 2. So here we put a is equal to 2 in equation 2. So second equation becomes 2 plus 5b is equal to 22. Second equation मध्ये आपण काय केलं, a ची व्हॅल्यू 2, a ची 2 व्हॅल्यू आपण पुट केली, त्यामुळे आपलं इक्वेशन काय होणार, 2 plus 5b is equal to 22. After solving this equation, 5b is equal to 22 minus 2 means 5b is equal to 20, and then b is equal to 20 by 5, we get b is equal to 4. So solving these two equations, we get a is equal to 2 and b is equal to 4. So आपल्याला a ची व्हॅल्यू 2 मिळाली आणि b ची व्हॅल्यू 4 मिळाली. So solution of this equation is a is equal to 2 and b is equal to 4. Next question, x plus 7y is equal to 10 and 3x minus 2y is equal to 7. So first equation is x plus 7y is equal to 10 and second equation is 3x minus 2y is equal to 7. So first we observe these two equations. आपण सुरुवातीला हे दोन इक्वेशन ऑब्झर्व करूया. आपण फाइंड करूया की अशी कोणते दोन व्हेरिएबल दोन्ही इक्वेशन पैकी एक असा व्हेरिएबल जो आपण कट करू शकतो. सो आपण फर्स्ट वी चेक कोएफिशिएंट ऑफ दिस टू इक्वेशन. सो फर्स्ट इक्वेशन x चा कोएफिशिएंट 1 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 3 आहे. सो आपल्याला या दोन इक्वेशन मध्ये कोएफिशिएंट सेम करायचा आहे. सो इक्वेशन मध्ये कोएफिशिएंट सेम करण्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो वी मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आपला x कॅन्सल होईल. सो we multiply equation 1 by 3. After multiplying 3, we get 3x plus 21y is equal to 30. Then we get two equation. Equation second and equation 3. आपण equation 1 ला थर्ड मध्ये कन्वर्ट केलं by multiplying 3. इक्वेशन 1 ला आपण काय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं, त्याच्यामुळे आपलं इक्वेशन काय बनलं, 3x plus 21y is equal to 30. आता हे तुमचं थर्ड इक्वेशन झालं. सो वी ऑब्जर्व टू इक्वेशन नंबर सेकंड and इक्वेशन नंबर थर्ड. सो वी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड ऑब्जर्व करूया आपण. इक्वेशन सेकंड आणि थर्ड मध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे तो कसा आहे, सेम आहे. कोएफिशिएंट सेम असल्यामुळे आपल्याला तो कॅन्सल करता येईल आणि आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. सो इक्वेशन सेकंड मध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. सेम इक्वेशन 3 मध्ये पण जो x चा कोएफिशिएंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. तर दोन्ही पण इक्वेशन मध्ये कोएफिशिएंटचं साइन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, सेम आहे. साइन सेम असल्यामुळे आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. सो हियर वी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 मधून आपण इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करूया. सो 3x plus 21y is equal to 30 minus 3x minus 2y is equal to 7. 3x minus 3x cancel होतील, व्हॅल्यू 0 येईल. 21 minus 2y. आता इथे 21 प्लस आहे आणि 2 मायनस आहे. मायनस मायनस प्लस होतील. सो 21 plus 2 is equal to 23y. And 30 minus 7, इथे 7 चं साइन प्लस आहे, सो मायनस 7 होईल. सो 30 minus 7 is equal to 23.
y is equal to 23 by 23 is equal to 1. So we get y is equal to 1. आता आपण इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली, y is equal to 1. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो we put y is equal to 1 in any इक्वेशन. आपण y ची व्हॅल्यू 1 ही कोणत्याही या तीन इक्वेशन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, जेणेकरून आपल्याला x ची व्हॅल्यू भेटून जाईल. सो हियर वी पुट y is equal to 1 in equation 1. सो फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली, then equation 1 becomes x plus 7 into 1 is equal to 10. So x is equal to 10 minus 7. 10 minus 7 is equal to 3. So we get x is equal to 3. Already we got x is equal to 1. Sorry, y is equal to 1, and here we get x is equal to 3. So x is equal to 3 and y is equal to 1 is the solution of our these two equations. So in next question, equations are 2x minus 3y is equal to 9 and 2x plus y is equal to 13. So in this question there are two equations. Equation 1 is 2x minus 3y is equal to 9 and equation second is 2x plus y is equal to 13. So first we observe these two equations. Second, फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन आपण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला x चा कोएफिशियंट जो की 2 आहे हा सेम दिसेल. सो हियर वी कॅन्सल द x and then we find the value of y. So we subtract equation 1 from 2. यामध्ये इक्वेशन 1 मध्ये x चा जो कोएफिशियंट आहे तो 2 आहे आणि इक्वेशन सेकंड मध्ये देखील कोएफिशियंट x चा कोएफिशियंट हा 2 आहे. दोन्हीकडे पण प्लस असल्यामुळे +2 आणि +2 असल्यामुळे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. सो वी सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सो 2x minus 3y is equal to 9 minus 2x plus 3y is equal to 30. So 2x minus 2x 0 and minus 3y minus plus y is equal to minus 4y. Here y is equal to the coefficient of y is equal to plus. So minus 3 minus plus 1 is equal to minus 4y. या ठिकाणी y चा कोएफिशियंट आहे तो प्लस आहे, प्लस 1 आहे, मायनस साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन असल्यामुळे जो प्लस 1 आहे तो मायनस 1 होईल. सो minus 3 minus 1 is equal to minus 4. So minus 4y is equal to minus 4. 9 minus 13. इथे 13 चं साइन प्लस आहे, सबट्रॅक्शन केल्यामुळे प्लसचं साइन काय होईल, मायनस होईल. सो इक्वेशन काय बनेल आपलं, 9 minus 13. So 9 minus 13 is equal to minus 4. यामध्ये 9 चं साइन प्लस आहे आणि 13 चं साइन सबट्रॅक्शन केल्यामुळे मायनस होईल. दोघांचं साइन प्लस मायनस असल्यामुळे सबट्रॅक्शन होईल आणि जो काही मोठा नंबर असेल, इथे 13 हा मोठा नंबर आहे, जो मोठ्या नंबरचं साइन काय आहे, मायनस आहे. सो आपण जे काही आन्सर येईल त्या आन्सरला आपण मोठ्या नंबरचं साइन दिलेलं आहे. So 9 minus 13 is equal to minus 4. After that y is equal to minus 4 by minus 4. So y ची व्हॅल्यू काय येईल, minus 4 by minus 4 is equal to 1. So we get y is equal to 1. Then we put y is equal to 1 in equation second. यानंतर आपण y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन सेकंड मध्ये पुट करूया, जेणेकरून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो हियर वी पुट y is equal to 1 in equation second. So 2x plus 1 is equal to 30. सो सेकंड इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर
आपले इक्वेशन काय बनेल 2x plus 1 is equal to 30. Then 2x is equal to 30 minus 1 is equal to 2x is equal to 12. Then x is equal to 12 by 2 and we get x is equal to 6. So after solving this equation we get x is equal to 3 and y is equal to 1. So the solution of this two equation is x is equal to 6 and y is equal to 1. Next question, 5m minus 3n is equal to 19 and m minus 6n is equal to minus 7. So here first equation is 5m minus 3n is equal to 19 and second equation is m minus 6n is equal to minus 7. So first we observe these two equation. So या दोन इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट 5 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट m आहे आणि n चा कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये -3 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये -2 आहे. तर आपण फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू शकतो किंवा सेकंड इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करू शकतो जेणेकरून आपला m किंवा n कॅन्सल होईल. सो फर्स्ट इक्वेशन मध्ये जर आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपला n कॅन्सल होईल आणि आपल्याला m ची व्हॅल्यू भेटेल. आणि जर आपण इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपला m कॅन्सल होऊन आपल्याला n ची व्हॅल्यू भेटेल. सो आपण 5 ने मल्टिप्लाय करू शकतो इक्वेशन सेकंडला किंवा इक्वेशन 1 ला सेकंड ने आपण मल्टिप्लाय करू शकतो. सो हियर वी मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. आपण इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय इथे केलेलं आहे. सो 5 into m minus 6n is equal to minus 7. यामध्ये आपण 5 ने सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं आन्सर काय येईल 5m minus 30n is equal to minus 35. So third equation is 5m minus 30n is equal to minus 35. हे इक्वेशन आपलं सेकंडच आहे. सो आपल्याला दोन इक्वेशन भेटतील, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3. कारण इक्वेशन थर्ड आहे, इक्वेशन सेकंडच आहे. इक्वेशन सेकंडचं आपण कन्वर्जन केलंय, पण मल्टिप्लिकेशन केल्यामुळे आपल्याला सेकंड इक्वेशनच थर्ड इक्वेशन मिळते. सो आपल्याला दोन इक्वेशन मिळालेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3. इक्वेशन सेकंड कॅन्सल होईल. त्यानंतर वी ऑब्झर्व इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3. यामध्ये इक्वेशन 1 मध्ये m चा कोएफिशियंट हा +5 आहे आणि इक्वेशन 3 मध्ये m चा कोएफिशियंट हा +5 आहे. या दोन्ही इक्वेशन मध्ये कोएफिशियंट सेम आहेत आणि यांचे साइन पण प्लस आहे, +5 आणि +5. सो साइन सेम असल्यामुळे आपण काय करूया, सबट्रॅक्शन करू. सो वी सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. त्यामध्ये आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 इक्वेशन 3 मधून सबट्रॅक्ट केलेला आहे. सो 5m minus 3n is equal to 19 minus 5m minus 30n is equal to minus 35. So 5m minus 5m is equal to 0 and minus 3n minus 30n is equal to 27n. So here minus 30n plus 30n होणार का? तर आपण सबट्रॅक्शन केल्यामुळे आपलं साइन काय होतं, चेंज होतं. सो 30चं साइन मायनस आहे आणि मायनस पुन्हा मायनस झाल्यामुळे ते साइन 13चं साइन काय होणार, प्लस होणार. सो minus 3n plus 30n होणार. सो 30 minus 3 is equal to 27. यामध्ये 3चं साइन मायनस आहे आणि 30चं साइन प्लस होणार. दोघांचं साइन डिफरंट असल्यामुळे सबट्रॅक्शन होणार. सो आणि मोठ्या संख्येचं जे काही साइन असेल ते आपल्या आन्सरला आपण देतो. सो 30 minus
3 is equal to 27 n is equal to 19 minus 35. सेम इथे सुद्धा काय होणार मायनस, इथे 35 ची साइन मायनस असल्यामुळे साइन काय होणार प्लस होणार. सो 19 प्लस 35 यांची ऍडिशन होणार. 35 चे जे मायनस साइन आहे ते चेंज होऊन प्लस होणार आणि यांची ऍडिशन होणार. सो 19 plus 35 is equal to 55. So our equation is 27n is equal to 54. So after solving this equation, n is equal to 54 by 27, and after solving this we get n is equal to 2. So here आपल्याला n ची व्हॅल्यू 2 भेटली. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1, 2 किंवा 3 मध्ये कोणत्याही तीन पैकी एका इक्वेशन मध्ये पुट करूया, जेणेकरून आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल. सो हियर वी पुट n is equal to 2 in equation 2. आपण सेकंड इक्वेशन मध्ये n ची व्हॅल्यू पुट करूया. सो हियर our second equation becomes, after putting n is equal to 2, m minus 6 into 2 is equal to minus 7 is equal to m minus 12 is equal to minus 7. Here 6 into 2 is equal to 12. So m minus 12 is equal to minus 7. Minus 12 या साइडला जाऊन प्लस होती. m is equal to minus 7 plus 12 means plus 7 minus 7 plus 12 minus 7 is equal to m. After solving this equation we get m is equal to 5. So the solution of this equation is m is equal to 5 and n is equal to 2. Next question is 5x plus 2y is equal to minus 3 and x plus 5y is equal to 4. So first equation is 5x plus 2y is equal to minus 3 and second equation is x plus 5y is equal to 4. So we observe these two equations. First आपण दोन इक्वेशन ऑब्जर्व करूया. सो इक्वेशन फर्स्ट मध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे प्लस 5 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे. सो आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 2 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 5 आहे. सो दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला x किंवा y या दोघांपैकी एक तरी कोएफिशिएंट सेम पाहिजे, जेणेकरून आपल्याला x किंवा y ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. सो जर आपण इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला दोन्ही इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट सेम भेटेल. सो वी मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. इक्वेशन सेकंडला आपण 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन सेकंड मध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे तो आपल्याला सेम भेटेल. सो we multiply equation 2 by 5. After multiplying 5 we get 5x plus 25y is equal to 20. आपण 5 ने इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन थर्ड भेटेल, जे की 5x plus 20y is equal to 20 आहे. सो आता आपल्याला दोन इक्वेशन भेटले, इक्वेशन 1 and इक्वेशन 3. So in equation 1 coefficient of x is equal to 5 and in third equation coefficient of x is 5. So दोन्ही इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 5 आहे आणि साइन पण दोन्ही कोएफिशिएंटचा सेम आहे, मीन्स पॉझिटिव्ह आहे. सो फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट प्लस 5 आहे आणि थर्ड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट प्लस 5 आहे. कोएफिशिएंट सेम असल्यामुळे आपण इथे सबट्रॅक्शन करणार आहोत. सो वी सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. सो 5x plus 25y is equal to 20 minus 5x plus 2y is equal to minus 3. So 5x minus 5x is equal to 0. 5x मधून 5x कॅन्सल होतील आणि आपल्या x ची व्हॅल्यू 0 येईल. सॉरी, हे कॅन्सल झाल्यानंतर 25
y minus 2y. So 25 minus 2y is equal to 23y. Then 20 minus minus 3. So here the sign of 3 is equal to minus and the outer sign is minus. So this 3 becomes plus 3. So 20 minus minus 3 is equal to 20 plus 3. यामध्ये 3 चं साइन जे आहे ते मायनस आहे आणि सबट्रॅक्शन केल्यामुळे हे साइन काय होणार प्लस 3 होणार. सो 20 plus 3 is equal to 20. So our equation becomes 23y is equal to 23. So y is equal to 23 by 23. And then we get y is equal to 1. So after solving this equation, we get y is equal to 1. Next, we put y is equal to 1 in equation second. आपल्याला y ची व्हॅल्यू 1 भेटली आहे. आता आपण y ची व्हॅल्यू या तिन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करूया जेणेकरून आपल्याला एक ची व्हॅल्यू मिळून जाईल. So here we put y is equal to 1 in equation second. So second equation मध्ये आपण y ची व्हॅल्यू पुट करूया. सेकंड इक्वेशन आहे आपलं x plus 5y is equal to 4. So we put y is equal to 1 in this equation. So our equation becomes x plus 5 into 1 is equal to 4. Then x plus 5 into 1 is equal to 5. So x plus 5 is equal to 4. Then x is equal to 4 minus 5. हा जो 5 आहे तो दुसऱ्या साइडने गेल्यानंतर प्लस 5 minus 5 होतील. So 4 minus 5 is equal to minus 1. So we get x is equal to minus 1. After solving this equation, we get x is equal to minus 1 and y is equal to 1. So x is equal to minus 1 and y is equal to 1 is the solution of this two equation. So next question. 1 by 3x plus 5 is equal to 10 by 3 and 2x plus 1 by 4y is equal to 11 by 4. So here first equation is 1 by 3x plus y is equal to 10 by 3 and second equation is 2x plus 1 by 4y is equal to 11 by 4. So हे दोन इक्वेशन आहेत ते आपण काय करणार आहोत एक लिनियर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. So here we multiply first equation by 3 and equation second by 2. हे जे इक्वेशन आहे ते आपण लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण इथे 1 by x चा कोएफिशिएंट 1 by 3 आहे. सो तो ते आपण लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार आहोत इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 1 by 4 हा आहे. सो हा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असल्यामुळे आपल्याला तो लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण सेकंड इक्वेशन ला 4 ने मल्टिप्लाय करूया. सो हियर वी मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and equation 2 by 4. So here after multiplying equation 1 by 3 and equation 2 by 4 we get x plus 3y is equal to 10 and 8x plus y is equal to 11. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन मिळतात जे की इक्वेशन 3 and 4. सो हियर यानंतर आपल्याला दोन इक्वेशन भेटलेत इक्वेशन 3 and equation 4. So we observe these two equation 3 and equation 4. So equation third मध्ये x चा कोएफिशिएंट 8 आहे आणि इक्वेशन 4 मध्ये x चा कोएफिशिएंट 8 आहे. सो आपल्याला जर y एलिमिनेट करायचा असेल तर आपण इक्वेशन 3 ला 8 ने मल्टिप्लाय करू शकतो किंवा इक्वेशन 3 मध्ये y चा कोएफिशिएंट 3 आहे आणि इक्वेशन 4 मध्ये y चा कोएफिशिएंट 1 आहे. सो आपण इक्वेशन 4 ला 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. सो इक्वेशन 4 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ते इझी जाईल. डिजिट छोटा असल्यामुळे आपण
इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो हिअर वी मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. इक्वेशन 4 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया, जेणेकरून आपला y चा कोएफिशियंट 3 होईल आणि आपला y इलिमिनेट होऊन आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. सो हिअर वी मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. So 3 into 8x plus y is equal to 11. So we get 24x plus 3y is equal to 33. 3 into 8 is equal to 24. 3 into y is equal to plus 3y and 3 into 11 is equal to 33. So we get equation 5. So we compare these two equations, equation number 3 and equation number 5. So the coefficient of y in equation 3 and coefficient of y in equation 5 are same. Both are plus 3. Plus असल्यामुळे आपण subtract करूया. So we subtract equation 3 from 5. So 24x plus 3y is equal to 33 minus x plus 3y is equal to 10. So 24x minus 1x, 24 minus 1 is equal to 23. So 23x plus 3y minus plus 3y cancel होतील and 33 minus 10 is equal to 23. So 33 minus plus 10 is equal to 23. So equation becomes 23x is equal to 23. Then x is equal to 23 by 23 is equal to 1. So we get x is equal to 1. इथपर्यंत आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि ती आहे x is equal to 1. So next is we put x is equal to 1 in equation 3. आता यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी x ची व्हॅल्यू आपण या तिन्ही पैकी या चारही पैकी कोणत्या इक्वेशन मध्ये आपण टाकली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाईल. So here we put x is equal to 1 in equation 3. Equation 3 मध्ये आपण x ची व्हॅल्यू पुट करूया. After putting x is equal to 1, our equation becomes 1 plus 3y is equal to 10. Then 3y is equal to 10 minus 1 and then y is equal to 3y is equal to 9 and y is equal to 9 divided by 3. 9 by 3 is equal to 3 and we get y is equal to 3. So x is equal to 1 and y is equal to 3 is the solution of this equation. So value of x is equal to 1 and y is equal to 3. या क्वेश्चन मध्ये फर्स्टली आपण जे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहेत x चा कोएफिशियंट जो की 1/3 हा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे, तो आपण काय केला, कन्वर्ट केला नंबर मध्ये, डिजिट मध्ये तो आपण कंप्लीट नंबर मध्ये आपण तो कन्वर्ट केला लिनियर फॉर्म मध्ये होण्यासाठी. त्याला आपण मल्टिप्लाय केलं 3 ने आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट जो फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे 1/4 हा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे, तो आपण 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 ने मल्टिप्लाय केला जेणेकरून तो आपला लिनियर इक्वेशन बनेल. सो फर्स्ट आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केले आणि इक्वेशन 4 ला 4 ने मल्टिप्लाय केले आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही लिनियर इक्वेशन मिळालेले आहेत इक्वेशन 3 and 4 आणि त्याच्यानंतर आपण जे आधीच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं सेम आपण प्रोसेस केलेली आहे. सेम प्रोसेसने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केला आहे. फक्त यामध्ये चेंजेस काय आहे तर यामध्ये जो कोएफिशियंट आहे x चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट जो आहे इक्वेशन सेकंड मध्ये y चा कोएफिशियंट आहे आणि इक्वेशन फर्स्ट मध्ये x चा कोएफिशियंट आहे, हा कंप्लीट नंबर नाहीये, हा फ्रॅक्शन आहे. सो आपण तो फ्रॅक्शन नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला मल्टिप्लाय केलेला आहे आणि बाकीची पुढची जी प्रोसेस आहे ती सेमच आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज
99x plus 101y is equal to 499 and 101x plus 99y is equal to 501. So first equation is 99x plus 101y is equal to 499 and second equation is 101x plus 99y is equal to 501. So after observing this equation, we add both the equation and then subtract one equation from other. हे दोन इक्वेशन आपण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं का इक्वेशन 1 मध्ये x चा जो कोएफिशियंट आहे जो की 99 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट आहे 99 हा सेम आहे. इक्वेशन फर्स्ट मध्ये x चा y चा कोएफिशियंट 101 आहे आणि इक्वेशन सेकंड मध्ये x चा कोएफिशियंट 101 आहे. म्हणजे x म्हणजे इक्वेशन 1 आणि y इक्वेशन सेकंड मध्ये x आणि y चे कोएफिशियंट कसे आहेत सेम आहेत. जो x चा आहे इक्वेशन 1 मध्ये तो सेकंड मध्ये इक्वेशन y चा आहे. जेव्हा अशी कंडिशन असेल जेव्हा असे इक्वेशन असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचे आपण फर्स्ट इक्वेशन ऍड करतो ते जे दोन इक्वेशन ऍड करतो अँड देन त्यानंतर आपण काय करतो सबट्रॅक्ट करतो. सो फर्स्ट वी ऍड दिस टू इक्वेशन. सो 99x plus 10y is equal to 499 plus 101x plus 99y is equal to 501. So after adding this equation, we get 200x plus 200y is equal to 1000. So 99 plus 101 is equal to 200. 101 plus 99 is equal to 200 and 499 plus 501 is equal to 1000. So our third equation is 200x plus 200y is equal to 1000. Then we subtract equation 1 from equation 2. So 99x plus 10y is equal to 499 minus 101x plus 99y is equal to 501. So 99 minus 101 is equal to minus 2x. येथे 99 minus plus 101 यामध्ये 101 चे साइन प्लस आहे आणि सबट्रॅक्शन असल्यामुळे याचे साइन काय होणार मायनस होणार. सो 101 हा मोठा डिजिट असल्यामुळे साइन आपल्याला मोठ्या डिजिटचं आपण इथे देतो मीन्स 99 minus 101 is equal to minus 2. Then 101 minus 99. 101 minus plus 99 is equal to 2. So then 499 minus 501. 499 plus 499 minus plus 501. So here answer is minus 2. So equation is minus 2x plus 2y is equal to minus 2. So third equation and fourth equation. So in third equation we divide by 200. या थर्ड इक्वेशन मध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर पहा 200 ने आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन स्मॉल इक्वेशन मिळेल. सो जेव्हा आपण थर्ड इक्वेशनला 200 ने डिवाइड करतो आपल्याला फिफ्थ इक्वेशन भेटतं पहा x plus y is equal to 5. 200 divided by 200 is equal to 1. Here also 200 divided by 200 is equal to 1 and 1000 divided by 200 is equal to 5. So we get this equation x plus y is equal to 5. Similar in equation 4 we reduce this fourth equation. So here we divide by 2. So minus 2x plus 2y is equal to minus 2 divided by 2. या फोर्थ इक्वेशनला आपण रिड्यूस करण्यासाठी 2 ने divide करू. So after dividing by 2 we get
minus x plus y is equal to minus 1. Minus 2x divided by 2 is equal to minus x. 2y by 2 is equal to 1 and minus 2 by 2 is equal to 1. So our sixth equation is minus 6 plus y is equal to minus 1. आता यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन मिळाले पहा, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6. इक्वेशन 5 is x plus y is equal to 5 and equation 6 is minus x plus y is equal to minus 1. आता यामध्ये आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. कोएफिशियंट 1 आहे. इक्वेशन आपलं कसं झालंय, लहान झालंय. सो x चा जो कोएफिशियंट आहे तो 1 आहे आणि इक्वेशन 6 मध्ये x चा कोएफिशियंट -1 आहे. सो जर आपण एकतर आपण इक्वेशनची ऍडिशन केली तर आपला x इलिमिनेट होईल आणि आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. आणि जर आपण इक्वेशन सबट्रॅक्ट केलं, इक्वेशन 5 मधून इक्वेशन 6 किंवा इक्वेशन 6 मधून इक्वेशन 5 सबट्रॅक्ट केलं तर आपला y इलिमिनेट होऊन आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल. सो हियर वी add these two equation 5 and equation 6. So x plus y is equal to 5 plus minus x plus y is equal to minus 1. So x plus minus x. आता इथे x चा कोएफिशियंट 1 आहे आणि 6 इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट -1 आहे. So plus 1 minus 1 is equal to 0. So x eliminate होईल and here coefficient of y is 1. Here also coefficient of y is equal to 1. So 1 plus 1 is equal to 2y. And 5 plus minus y. Sorry, 5 plus minus 1 is equal to 4. So equation is 2y is equal to 4. So we get y is equal to 2. After solving this equation, we get y is equal to 2. Next, we put y is equal to 2 in equation 5. आपण यानंतर y ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये पुट करू शकतो किंवा इक्वेशन 6 मध्ये पुट करू शकतो. So here we put y is equal to 2 in equation 5. So equation 5 is x plus y is equal to 5. So we put y is equal to 2, x plus 2 is equal to 5. And after solving this equation, x is equal to 5 minus 2, we get x is equal to 3. So we get x is equal to 3 and y is equal to 2. So x is equal to 3 and y is equal to 2 is the solution of this two equation. Next question is 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. So first equation is 49x minus 57 is equal to 172 and second equation is 57x minus 49y is equal to 252. So first we observe these two equations. After observing these two equations, the coefficient of x in equation 1 and coefficient of y in equation 2 both are same. Coefficient of y in equation 1 and coefficient of x in equation 2 are same. मागच्या एक्झाम्पल मध्ये जसं कोएफिशियंट x आणि y चा कोएफिशियंट इक्वेशन 1 मध्ये जो x चा आहे तोच कोएफिशियंट y चा आहे सेकंड इक्वेशन मध्ये. सिमिलर आहे, हा इक्वेशन सिमिलर आहे. इक्वेशन 1 मध्ये x चा जो कोएफिशियंट आहे तोच इक्वेशन सेकंड मध्ये y चा कोएफिशियंट आहे. सिमिलरली कोएफिशियंट ऑफ y जो फर्स्ट मध्ये आहे तोच कोएफिशियंट ऑफ x 2 मध्ये सुद्धा आहे. सो we add both equations and subtract one from other. So firstly आपण addition करूया दोन इक्वेशनची and then subtraction करूया. So first we add this two equation. 49x minus 57y is equal to 172 plus 57x minus 49y is equal to 250. So 49x plus 57
is equal to 106 and minus 57 minus 49 is equal to minus 106. y चे जे कोएफिशियंट आहे दोघांचे साइन मायनस असल्यामुळे ऍडिशन होऊन साइन हे मायनसच राहील. And 172 plus 252 is equal to 424. हे आपलं थर्ड इक्वेशन आहे. So by observing third equation we divide equation 3 by 106. इक्वेशन 3 ला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जे कोएफिशियंट आहेत x आणि y चे हे 106 ने याला हे डिव्हिजिबल आहे, त्याला भाग जाऊ शकतो. 424 ला पण 106 ने भाग जाऊ शकतो. सो वी रिड्यूस दिस इक्वेशन बाय डिवाइडिंग 106. सो इक्वेशन 3 ला आपण 106 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला फिफ्थ इक्वेशन मिळेल जे की x मायनस y इज इक्वल टू 4. 106 बाय 106 1 minus 106 by 106 minus and 4 to 4 by 106 is equal to 4. So we get this fifth number equation. Then we subtract equation 1 from equation 2. Equation 2 मध्ये आपण equation 2 मधून equation 1 आपण subtract केल्यानंतर 49 minus 57 is equal to minus 8. because 57 चे साइन इथे प्लस आहे, सबट्रॅक्शन केल्यानंतर ते मायनस होईल. सो वी गेट minus 8x minus 57y minus minus 49y. इथे y चा कोएफिशियंट जो आहे तो minus 49 आहे. मायनस मायनस प्लस होईल आणि 57 हा बिगर नंबर असल्यामुळे 57 चे साइन जे की मायनस आहे ते मायनस साइन आपल्याला इथे y ला आपण इथे दिले. So 172 minus 252 is equal to minus 80. So we get fourth equation, that is minus 8x minus 8y is equal to minus 80. Fourth equation observe केल्यानंतर आपल्याला हे equation 8 ने divisible आहे. So we divide this equation by minus 8. After dividing minus 8 we get x plus y is equal to 10. So we get two equation, x minus y is equal to 4 and x plus y is equal to 6. So next step is we add these two equation 5th and equation 6. After adding these two equation we get x plus x is equal to 2x and minus y plus y is equal to 0 and 4 plus 10 is equal to 14. So 2x is equal to 14. So here x is equal to 14 by 2 is equal to x is equal to 7. So we get x is equal to 7. Then we put this value in equation 5. X is equal to 7 in equation 5. So आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे जी की 7 आहे. आपण ची x ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये पुट करूया. So equation 5 is x minus y is equal to 4. So here x is equal to 7. So 7 minus y is equal to 4. So y is equal to 7 minus 4. Then we get y is equal to 3. So here x is equal to 7 and y is equal to 3. So the solution of the equation is x is equal to 7 and y is equal to 3.